नमस्कार, मी संपदा. UCN विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसजसं आपण टेक्नॉलॉजीकडे वळत चाललो आहोत, त्यात जसजशी प्रगती करतोय तसंच आपलं लाईफस्टाईलसुद्धा बदलत चालले आहे. आणि ह्या लाईफस्टाईल बदल होत असतानाच आपण टेक्निकली जरी खूप ॲडव्हान्स होत चाललो आहे तरी कुठेतरी आपल्या तब्येतीकडे मात्र आपलं थोडंफार का होईना पण ह्या प्रमाणात दुर्लक्ष होतं आहे, हे मान्य करायलाच हवं. आणि ह्यात सगळ्यात अगदी सहज आपण एकमेकांशी बोलताना बोलतो ते म्हणजे की मला जरा बरं वाटत नाही आहे, पोट बिघडलं आहे. पण पोट नेमकी का बिघडतं आणि का म्हणून आपल्याला इतर सगळ्या आजारांचा सुद्धा संबंध पोटाशी असल्याचं जाणवतं, ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आपलं लाईफस्टाईल कसं इम्प्रूव्ह करायचं आणि टेक्निकली ॲडव्हान्स होत असतानाच आपण हेल्दी आणि वेल्दी कसं होणार ह्याबाबत चर्चा करणार आहोत. डॉक्टर चरण सोनारे यांच्याशी. श्री विश्वकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म व अनुसंधान केंद्र वरुडचे संचालक सर आहेत आणि त्याचबरोबर गेल्या 17 वर्षापासून ते आयुर्वेदिक प्रॅक्टिसही करतायत आणि समाज जागृती करता अनेक समाज कल्याण कार्यक्रमसुद्धा ते चालवत असतात. चला तर मग चर्चा करूया डॉक्टर चरण सोनारे सर यांच्याबरोबर. सर, आपलं खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. धन्यवाद. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपण टेक्निकली म्हणा किंवा आपण खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज यूज करतो आहे, वेगवेगळ्या रीतीने आपलं लाईफस्टाईल आपण इम्प्रूव्ह करतो आहे, हे ॲडव्हान्समध्ये आहोत. पण कुठेतरी एक तब्येतीच्या गोष्टी जर केल्या तर थोडाफार प्रमाणात आज आजारपण हे प्रत्येकाला अनुभवावंच लागतं आहे कुठल्या ना कुठल्या रीतीने. आणि जसं मी म्हटलं सुरुवातीला की खूप सहजरित्या आपण बोलून जातो की पोट ठीक नाही आहे किंवा ॲसिडिटी वाटते. हे खूप कॉमन झाल्या आहेत ह्या गोष्टी, ज्या पूर्वी नव्हत्या. तर त्याविषयी आज तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की नेमका आयुर्वेदाचा उद्देश काय? कारण आयुर्वेदिक पद्धतींबद्दल आपण ऐकत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत. काही जण तर म्हणजे त्या अनुभव पण घेत आहेत, त्याचा फायदा पण होतो आहे बरेच जणांना. तर नेमकं उद्देश काय? आयुर्वेद विषयी जाणून घ्यायचं झाल्यास तर हे 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेलं आहे. आणि आयुर्वेदाचा उद्देश फक्त चिकित्सा करणे हा नसून ते जीवन जगण्याची एक शैली आहे, एक शास्त्र आहे, एक ॲडव्हान्स सायन्स म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचं आयुर्वेद आहेत. आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या आरोग्याचं रक्षण करणे आणि आजारी पडल्यानंतर त्या व्यक्तीचा उपचार करणे. अशा प्रकारे 2 विभागामध्ये आयुर्वेदाचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे आयुर्वेदाने विशेषतः महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणूनच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे आजार होऊच न देणं. जो व्यक्ती आहे, जो रुग्ण असतो, त्याला आजारी न पडू देण्यासाठी जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात ते आयुर्वेदामध्ये विशेषतःने सांगितलेले आहेत. हा आयुर्वेदाचा उद्देश. आणि हे सेकंड थिंग म्हणजे सांगायचं म्हणजे हिताहितम सुख दुःखम आयुस्तस्य हिताहितम असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे आयुर्वेदामध्ये हे पण सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यासाठी सुखकर काय आणि हितकर काय आहे, हे 2 पार्टसुद्धा आयुर्वेदाने व्यक्त केलेले आहेत. त्या अनुषंगानं आपण जीवन जगलो तर निश्चितच आपण निरोगी राहू. आता आपण म्हणालात की आपण निरोगी राहू जर का आपण आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीने आपलं लाईफस्टाईल ठेवलं तर. पण निरोगी व्यक्तीची व्याख्या काय नेमकं जर म्हणायचं झालं? कारण की आता आपण बघतो एक दैनंदिन जीवनात खूप सहजरित्या बोलून जातो, माझं डोकं दुखतंय. पण तसं जर ह्या गोष्टींना आपण विचार केला तर छोटं मोठं आपल्याला वाटणारं सुद्धा दुखणं म्हणजे आपण निरोगी नाही आहोत असं म्हणू शकतो. तर हा चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. आणि कसं असतं, आजच्या आधुनिक काळामध्ये एक डेफिनेशन झाली आहे की रिपोर्ट्स नॉर्मल ठेवून गोळ्या घेत राहणं म्हणजे निरोगी हेल्दी असणं. पण ही खूप चुकीची कन्सेप्ट आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये रुजत आहेत. ॲक्च्युअली आयुर्वेदानं खूप मतितार्थपूर्वक ही व्याख्या दिली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, समदोषा समाग्निच्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय स्वस्थ इत्तेभी दीयते. म्हणजे आयुर्वेदानुसार 3 दोष वात पित्त कफ, 7 धातू रस रक्त मास मेद अस्थि मज्जा शुक्र आणि 3 मल म्हणजे स्वेद
स्वेटिंग ज्याला म्हणतो, मूत्र आणि मलविसर्जन, हे घटक जे आहेत ते आपल्या लेव्हलला नॉर्मल स्थितीमध्ये असणं, म्हणजे त्यांच्या लेवल नॉर्मल असणं, हे शारीरिक झालं. म्हणजे हे सर्व फिजिओलॉजिकल घटक आहे, हे शारीरिक स्वस्थ असणं झालं. पण त्यालाही आयुर्वेदाने पूर्ण निरोगी नाही म्हटलं आहे. सोबत काय म्हटलं आहे शेवटच्या वाक्यामध्ये, प्रसन्न आत्मा इंद्रिय स्वस्थ इत्तेभिधीयते, म्हणजे आपला आत्मा मन प्रसन्न असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या व्यक्ती हा निरोगी असला तरच त्याला निरोगी म्हटलं जातं, अन्यथा नाही. परंतु सोसायटीमध्ये कसं झालं आहे की माझी ब्लड शुगर 140 आहे, पण मी 4 गोळ्या खातो आहे तर मी निरोगी, असं लोकांनी कन्सेप्ट केली आहेत. म्हणून आज आपण गोळ्या खाऊ खाऊ आजारी तर पडतच आहोत, पण आपली लाईफस्टाईल तेवढीच निरर्थक ठरत आहे. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इम्युनिटी आपली कमी होत चालली आहे, सहनशक्ती आपली जी आहे की वेदर थोडंही बदललं तर माणसं आजारी पडतात, किंवा असं पूर्वी तेवढं फारसं प्रमाणात नव्हतं असं आपण म्हणू शकतो का? बरोबर बरोबर. याच्यामध्ये बरेचसे घटक असतात. म्हणजे तुमची लाईफस्टाईल, ज्याला आयुर्वेदामध्ये आहार म्हटलेला आहे, विहार म्हटलेला आहेत, तुमच्या सभोवतालचं जे काही वातावरण आहे त्याचा होणारा परिणाम आहेत, तुम्ही काय अन्नपदार्थ सेवन करतात, तुमचे विचार काय आहेत, इथपासून आयुर्वेदाने त्याचा उल्लेख आरोग्यशास्त्रामध्ये केलेला आहे. कारण आपण असं जनरली वाचनात बघतो की जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा आपलं टी व्ही बघू नये किंवा हे आजकाल जे सांगितलं जातं ते त्याच दृष्टिकोनातून. आता आपण आपल्या विषयाकडे मी थोडंसं वळते आणि आपलं जसं मी सुरुवातीला म्हटलं की पोटाचे आजार आणि आयुर्वेदाचे त्यावर उपचार, ह्यावर आपण चर्चा करणार होतो. नेमके पोटाचे आजार म्हणजे काय आणि कुठले आजार ह्यात आपण धरू शकतो? म्हणजे पोटांच्या आजारामध्ये आपण होलिस्टिक व्ह्यूने आयुर्वेदाने बघितलेलं आहेत. तर तुमच्या मुखापासून तर गुदमार्गापर्यंत जेवढे काही अवयव त्यामध्ये येतात तर त्या अवयवांचे होणारे आजार म्हणजे आपण पोटांचे आजार असं समजतो. याच्यामध्ये फिजिओलॉजिकल म्हणजे कार्यात्मक आजार आणि रचनात्मक आजार म्हणजे स्ट्रक्चरल आजारावर आपण बोलणार नाही, कारण तो सर्जिकल पार्ट येतो. जसं स्टमकमध्ये काही प्रॉब्लेम असेल, सिस्ट असेल किंवा ट्यूमर असेल तर ते ऑपरेट करणे हा सर्जिकल पार्ट झाला, म्हणजे तिथं स्ट्रक्चरल प्रॉब्लेम झाला तो. आणि जो फिजिओलॉजिकल आहे, कार्यात्मक आहे, म्हणजे आपण जेवण केल्यानंतर त्याच्यावर होणारी प्रक्रिया, या क्रियेपासून हे आजार उद्भवतात. तर हे आजार कोणते याविषयी सांगायचं झाल्यास तर मुखापासून आपण घेऊ शकतो की तोंडाला फोडं येणे, त्या ॲसिडिक pH झालेला आहे आपल्या सलायवाचा, लाळेचा जो बोधक कफ असतो तो आयुर्वेदानुसार सांगितलेला, त्या बोधक कफाला आज महत्त्व नाही दिलं गेलेलं आहे. आपण किती फास्ट जेवतो, चावून चावून जेवत नाही, आणि मग ती सलावा मिक्स व्हायची राहते आणि तिथून मग पचन बिघडायला लागतं. फर्स्ट स्टेप तिथून तोंडाला फोड येते. नंतर सेकंड पार्ट येतो अन्ननलिका, म्हणजे आमाशय आणि मुख याच्यामध्ये जी एक नळी असते त्याला अन्ननलिकामध्ये, या अन्ननलिकामध्ये सुद्धा ॲसिडिटीमुळं, अम्लपित्तामुळे जे काही आपण म्हणतो सामान्य भाषेत, ते पित्त वर येतं आणि रिफ्लक्स ओसोफेजल व्हरायसिससुद्धा निर्माण होतात, म्हणजे फोळं तयार होतात अन्ननलिकेमध्ये. हे जनरली लिव्हर सिरोसिसमध्ये दिसून येतं, मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये जास्त दिसून येतं, किंवा तंबाखू खाणारे, चहा पिणारे यांना अन्ननलिकेचा त्रास जास्त व्हायला लागतो. नंतर थर्ड स्टेपमध्ये येतं आमाशय, जिथं आपण अन्न सेवन केल्यानंतर पहिल्या भागामध्ये जातं आमाशय, म्हणजे ज्याला आपण जठर म्हणतो. तिथून लहान आतडे, मोठे आतडे आणि मलाशय, म्हणजे जिथे मळ तयार होतो तिथे. अशा प्रकारे हे अवयव असतात आणि त्या पार्टचे आजार निर्माण होतात, त्यांना पोटांच्या आजारामध्ये इन्क्लूड केल्या जातात. त्याच्यामध्ये सोबतच मेन याचा बॉस जो आपण ठरवतो आयुर्वेदामध्ये तो आहे लिव्हर. म्हणजे लिव्हरपासून जे पाचक पित्त येतं आणि ते पाचक पित्त लहान आतड्यामध्ये आपण जेवण करतो त्यावर प्रक्रिया करतं आणि त्यानंतर पचवून जे अन्न असतं त्याचा सार आणि किट्ट असे दोन विभाग होतात, चांगला भाग आणि वाईट भाग. आणि सार भाग जो असतो तो आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब केला जातो, शोषला जातो आणि तिथून आपल्या शरीराची निरोगी अवस्था मेंटेन केल्या जाते. आणि जर लिव्हरकडून पाचक पित्त चांगलं आलेलं नाही तर स्थूल पचन बिघडून सूक्ष्म पचनावर परिणाम होतो आणि आपल्या शरीराचं भरण पोषण होत नाही. मग तिथून व्हिटॅमिन डेफिशियन्सी येणे, विविध प्रकारचे न्यूरोपॅथी येणे, याचा परिणाम आपला मज्जासंस्थेवर येतो, स्ट्रेस यायला लागतो, चिडचिड करायला लागतात व्यक्ती,
आणि पोटाच्या आजारांमध्ये आपण जनरली बघतो की अम्लपित्त हा मेन आजार पकडतो. ॲसिड सिक्रेशन वाढलं, गॅस्ट्रिक ओसोफेजल रिफ्लेक्सेस वाढले. नंतर येतो उदावर्त. हा नवीन शब्द असेल आपल्या प्रेक्षकांसाठी युसेनच्या. उदावर्त म्हणजे कॉमन शब्द झालेला आहे, ज्याला आपण म्हणतो ढेकर. हां, ज्याला सामान्य भाषेत वापरला जाणार आहे त्याला उदावर्त म्हणतो. पण हा उदावर्त खूप साऱ्या आजारांना आमंत्रित करतो. उदावर्त म्हणजे काय की वायू जो असतो निर्माण होणारा, ज्याला गॅसेस असतात, त्याची गती ही अनुलोम असायला पाहिजे. म्हणजे गुदमार्गाने त्याचं निस्सरण व्हायला पाहिजे. परंतु पोटांमध्ये प्रेशर निर्माण झालं, अन्नपचन नाही झालं, तर हा जो उदावर्तित झालेला वायू आहे हा ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडतो आणि तिथून ढेकर निर्माण होतात. त्यामुळे कधीकधी कसं होतं, जठराचा काही भाग अन्ननलिकेमध्ये येतो, त्याला हायटस हर्निया म्हणतात. आणि हा हायटस हर्निया ऑपरेशन करूनही काही जणांची लक्षणं चांगले येत नाहीत. हा उदावर्त पोटामध्ये गॅसेस तयार करणं, ज्याला आदमान म्हणतात. आटोप म्हणजे विबंध तयार होतं पोटामध्ये. आपण म्हणतो ना, पोटात खूप गॅसेस झालेले आहेत, छातीमध्ये सरकले, कसतरी वाटते, बेचैनी वाटते. आणि हाच उदावर्त कधीकधी हार्ट अटॅकला पण कारणीभूत ठरतो आयुर्वेदशास्त्रानुसार. म्हणजे आपण जे असं समजतो की ढेकर दिला म्हणजे आपण स्वस्त आहे, मोकळं झालं, तसं नाहीये. त्याचे जर प्रमाण म्हणजे नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर तोही त्रासदायक ठरू शकतं. त्रासदायक ठरतो. आणि त्याच्याकडे लोक काहीतरी पावडर्स घेऊन किंवा काहीतरी टॅबलेट्स घेऊन ते सप्रेस करत राहतात आणि तिथून GERD, कोलायटिस किंवा मग ॲबडोमिनल डिस्टेन्शन असे मोठे आजार तयार होतात. आणि याच्यामध्ये लिव्हरवर इम्पॅक्ट ठेवून लिव्हर सिरोसिस सारखे मोठे आजार होऊन जलोदर वगैरे असं होतं. म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आपण त्यासमोर डिस्कस करणार आहोत. म्हणून हे आजार आहेत जिथं अम्लपित्त, उदावर्त, लिव्हरचे प्रॉब्लेम, असायटिस ज्याला जलोदर म्हणतो, अपेंडिसायटिस, GERD, क्रॉन्स डिसीज असे विविध आजार पोटाच्या याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तुम्ही आता खूप छानरित्या आम्हाला सगळं समजावून सांगितलं की आपण जे जेवतो त्याचा कसा परिणाम होऊ शकतो जर आपण व्यवस्थित जेवलं नाही तर. पण मला हे विचारायचं की आता आम्ही प्रयत्न करूच की आपण जसं पूर्वी आजी वगैरे सांगायचे तसं की 32 वेळा तरी निदान चावला पाहिजे एक घास, तर तो प्रयत्न आपण करायलाच हवा. पण दुसरं मला हे विचारायचं आहे की आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे जे पोटाचे आजार आहेत ह्याचं म्हणजे कसं आपल्याला कळणार की आपल्याला त्रास होतोय तो, म्हणजे काय म्हणू, सिम्पटम्स काय आहेत ह्या आजारांचे? असं याच्यामध्ये कसं असतं ना की जसे मी तुम्हाला सांगितले की मुखापासून तर गुदमार्गापर्यंत जेवढा काही पार्ट आहे तो पोटांच्या आजारामध्ये इन्क्लूड होतात. ज्या अवयवाचा आजार असेल त्याच्यानुसार इथे लक्षणं दिसतात. म्हणजे तोंडामध्ये ते व्याधी निर्माण झाले असेल तर तोंडाला फोळं येईल, अन्ननलिकेमध्ये फोळं निर्माण होतील, जळजळ होईल. जे ॲसिड तयार होतं पोटांमध्ये ते जर रिफ्लक्स झालं त्या उदावर्तसोबत ढेकरसोबत वरतं आलं तर आपल्याला जळजळ व्हायला लागतं. पोट साफ न होणं, पोटांमध्ये गॅसेस तयार होणं. नंतर मग याचा परिणाम होऊन जर मलनिस्सरण व्यवस्थित झालेलं नाही आणि पाचक पित्ताचा जर परिणाम अन्नावर झालेला नाही तर मूळव्याध, फिशर अशासारखे आजार तयार होतात आणि गुदमार्गातून ब्लिडिंगसुद्धा बऱ्याच जणांना होतं. अन्न जर जास्त पोटामध्ये पडून राहिलं लहान आतडे आणि मोठ्या आतड्यांमध्ये तो कोलायटिस नावाचा आजार पण एक दिसून येतो. कोलायटिस म्हणजे लहान मोठ्या आतड्यांचं इन्फ्लेमेशन, ज्याला आपण म्हणतो कोलॉन्सचं इन्फ्लेमेशन. तिथे पण पोट साफ होणं हे महत्त्वाची कन्सेप्ट आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या अवयवानुसार वेगवेगळे लक्षणं पोटांच्या आजारामध्ये दिसून येतात. याच्यामध्ये हा सर्वांचा परिणाम पोटांचा मानसिकतेवर पण होतो. जर पोट चांगलं नसलं तर आपण म्हणतो पेशंट अस्वस्थ असतो. इव्हन BP वाढणे, किडनीच्या आजारांपर्यंत, हार्ट अटॅकपर्यंत किंवा डिजेनरेटिव्ह चेंजेस, व्हिटॅमिनची कमतरता, हे सर्व आजार एका पोटांच्या आजारापासून उद्भवू शकतात. एवढे पोट महत्त्वाचं आहे. सर्वे आजारोपी मंदाग्नी असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे हा अग्नी जो आहे पोटांमध्ये असणारा, जिथे ग्रहणीचा पार्ट आहे, ग्रहणी म्हणतात, त्या ग्रहणीमध्ये अग्नी स्थित असते. हा अग्नी अन्न पचवण्याचं काम करतो आणि ते जर व्यवस्थित झालं नाही, स्थूल आणि सूक्ष्म काम करतं हा अग्नी, ते जर व्यवस्थित झालेलं नाही तर मग तिथे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि हे पोटाचे आजार निर्माण होतात. म्हणजे आपल्याला अंदाजही नसतो की आपलं एक चूक आपल्याला किती त्याचा परिणाम भोगाव्याला लावू शकतंय म्हणून. हा एक ॲसिडिटी ज्याला आपण म्हणतो अम्लपित्त जर नेहमी राहत असेल तर हाडांची ठिसूळता वाढते.
कारण पोटांमधनं जर कॅल्शियम ॲब्सॉर्ब नाही झालं अन्नामधनं तर तुमच्या बोन्सला काय मिळणार आणि तिथे डिजेनरेटिव्ह चेंजेस होतात आणि आपण फक्त मग कसं करतो व्हिटॅमिन कमी झाले की वरून टाकणार, पण विहिरीत तुम्ही किती ओतणार, त्यालाही एक लिमिट आहे. त्या विहिरीमध्येच झरे निर्माण करण्याचा उद्देश आयुर्वेदाचा आहे. खूप सोपं हे वाटणारं उदाहरण तुम्ही जे दिलं आहे की खरं आहे, आपण वर्ण कितीही त्यात पाणी होता काही ती विहीर तर आपण भरू शकत नाही, त्यापेक्षा झरे जर निर्माण केले तर आपल्याला हे सगळे इतर कष्ट करण्याची गरजच पडणार नाहीये. पण मला आता एक विचारायचं आहे की तुम्ही आता आम्हाला सांगितलं की लक्षणं काय असू शकतात, पण ह्याची कारणं, पोटाचे आजार आपल्याला होतात त्याची कारणं काय असतात? आता प्रेक्षकांना समजून सांगताना आपण विशेष भाषेच्या ऐवजी सामान्य भाषेचा एक थोडा विचार करतो, म्हणजे हो, प्रेक्षकांना ते कळायला सोपं जाईल. याच्यामध्ये आपण पार्ट करू, म्हणजे कोणत्या कारणाने पोटाचे आजार निर्माण होतात. तर एक पार्ट येतो आहार, दुसरा पार्ट येतो विहार, म्हणजे आपलं वागणं कसं आहे, आपण कशा पद्धतीनं जेवण करतो उदाहरणार्थ ते मी सांगतोय. तिसरा पार्ट येतो व्यायामाचा अभाव, जो आजकाल आपण टेक्निकली ॲडव्हान्स होत चाललो आहे म्हणतोय, जाग्यावरनं रिमोट होतं आहे, सर्व होतं आहे. एक तो व्यायामाचा अभाव. चौथा पार्ट होतो जो डॉक्टर टेबलवर डिस्कस केला जात नाही किंवा जनरली बोललं जात नाही, विषसेवन. म्हणजे कसं होतं, विविध अन्नपदार्थातून किंवा प्रदूषणांमधून आपण माइल्ड स्वरूपात विषसेवन करत असतो. जे इन्सेक्टिसाइड्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, त्याची फवारणी खूप वाढली आहेत. तुम्ही आजकाल लग्नांमध्ये जाताय तर तिथं जी ग्रेव्ही मिळते किंवा पालक पनीर मिळतं, आजकाल त्याच्या पावडर आलेल्या आहेत केमिकल्सयुक्त, ते नॅचरली राहत नाही. याच्यामधून थोडं थोडं अन्न ज्याला आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होत जातं, इथून ती सुरुवात होते. आणि एक पाचवा फॅक्टर आहे, तो पण महत्त्वाचा आहे, तो पण पोटांच्या आजारामध्ये बघितला जात नाही, तो म्हणजे तणाव, स्ट्रेस. आणि आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे, म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये पण म्हटलं आहे, हरी करी वरी. मीन्स हरी म्हणजे घाईघाईनं करणं, करी म्हणजे मसालेदार पदार्थ खूप सेवन करणं, आणि वरी म्हणजे स्ट्रेस. हे तिन्ही पदार्थ तिन्ही घटक पोटांच्या आजाराला खूप कारणीभूत ठरतात. याच्यामध्ये मॅडम आपण सुरुवातीला आहार जो एक पार्ट केला आहे, आहारामध्ये सांगायचं झाल्यास जंक फूड आज आपली नवीन जनरेशनला खूप आवडतंय. ते या माध्यमातून मी सांगू इच्छितो, खूप माझी तळमळ आहेत की जी नवीन जनरेशन तयार होत आहेत, हा बेस आहे आपल्या देशाचा, समोरील भवितव्याचा. आणि हे जे सुरुवात कुठून होते तर 0 ते 6 वयोगट हा जो बालकाचा असतो, जो आईच्या दुधावर असतो, तो तर व्यवस्थित राहतो, पण जिथून तो बाहेरचं अन्न सेवन करायला लागतो तो जर अशक्त पार्ट राहिला, जर मुलांचा बेस कच्चा राहिला, मुलींचा बेस कच्चा राहिला, तर समोर चालून खूप कॉम्प्लिकेशन येत आहेत. आपण टेक्निकली खूप ॲडव्हान्स होतो मॅडम, परंतु ह्या बेसवर लक्ष न दिल्यामुळे 25व्या वर्षात डायबिटीज येतो आहे, 30व्या वर्षात हार्ट अटॅक येतो आहे, 35व्या वर्षात कॅन्सर येतो आहे. हे का बरं? हे सुरुवात कुठून होते? तुमच्या शरीराची जर पायाभरणी व्यवस्थित नसेल किंवा तुमची इम्युनिटी चांगली नसेल, प्रतिकारशक्ती चांगली नसेल, तुमची त्या आजाराच्या विरोधात फाईट करण्याची जर ताकद नसेल, तर हे आजार उद्भवणार. लेडीजमध्ये सुद्धा, मुलींमध्ये ज्या ॲडोलसंट मुली आहेत किशोरावस्थेतील, ज्या कॉलेजला असतात, MBBS, डेंटल, BAMSला, आम्ही बघतो की या मुलींमध्ये जंक फूड, फास्ट फूड, इडली, डोसा, ढोकळा, बर्गर, पिझ्झा, पनीर फूड घ्या तुम्ही, मला म्हणायचं नाही, पण याचा अट्टहास नको. बरोबर. हां, एखाद्या वेळेला चेंज म्हणून थोडंसं खाणं गोष्ट वेगळी, आणि ते वारंवार रोजच्या रुटीनमध्ये मुलं चॉकलेट्सला बळी पडत आहेत. त्याच्यामध्ये असणारं वेगवेगळे केमिकल्स, त्याच्यामध्ये असणारं कॅफीन, हे मुलांना भूक कमी करतं आणि त्याच्यामुळं मुलांची जेवणाची इच्छा होत नाही आणि मुलं मग तिथनं न्यूट्रिशनल डेफिशिएट होत जातात. म्हणून आहार मुलांच्या हिशोबानं मी सांगतोय ते खूप महत्त्वाचं आहे. जंक फूड, फास्ट फूड, आपण तळलेले पदार्थ खातो. असं म्हणतात आयुर्वेदामध्ये की एकदा गरम केलेलं तेल परत गरम करायला नको, आणि वारंवार तळतात. आणि स्ट्रीटवर काय मिळतं आपल्याला त्यामध्येच तळलेला, आणि तुम्ही बघता का त्या कढईला एक काळसर भाग लागलेला असतो, तो ट्रान्स ॲसिड फॉर्मेशन करतं आणि तो कार्सिनोजेनिक असतो, म्हणजे कॅन्सर निर्माण करणारा सुद्धा असतो. अशा पद्धतीचं आज आपण सेवन करतोय. आज आम्ही जस्ट रस्त्यानं जात होतो तर किती गर्दी गाड्यांवर. हा आहार बदलला आहे. आणि गंमत म्हणजे कसं झालं आहे ना, पूर्वीच्या काळी लोक
जेवण घरी करायचे आणि मला विसर्जन करता बाहेर जायचे, गमतीचा पार्ट म्हणून. पण आज उलटं झालेलं आहे, जेवण बाहेर करतो आहेत आणि असं झालेलं आहे. हा झाला आहाराचा पार्ट मॅडम. याच्यामध्ये फास्ट फूड, जंक फूड, केमिकल्स हे पण आहेत. विहारामध्ये कसं होतं ना की आपण कशा पद्धतीनं जेवतो. आजकाल एक कन्सेप्ट आली आहे, सकाळी 4 लिटर पाणी प्या, 5 लिटर पाणी प्या. चुकीचं आहे. ॲज पर रिक्वायरमेंट आपण पाणी प्यायला पाहिजे. हा सिद्धांत सरळ आणि सोपा आहे. जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्या. तुम्हाला हंगर सेंटर दिलं आहे, भुकेचं सेंटर दिलं आहे की तुम्हाला भूक लागली तुम्ही जेव्हा. तसंच थर्स्ट सेंटर पण दिलं आहे, तहानेचं सेंटर पण दिलं आहे की तहान लागली पाणी प्या. उगाचच पाणी पिऊ नका. ते पण पचवायला ताकद लागते. तो पण पंचमहाभूतापैकी एक महाभूत आहे, जल. आणि जल म्हणजे फक्त पाणी नाही, तुमच्या दुधातनं, भाजीच्या पाण्यातनं, वरणातल्या पाण्यातनं, चहातलं, हे सर्व जल आहे. तिथून तुमची कमतरता ते पूर्ण करतं. सकाळी पिल्यामुळे काय होतं की ते पित्त न्यूट्रल होतं आणि अन्न पचवायला जड जातं. मग एसीतला माणूससुद्धा 4 लिटर पाणी पिईल आणि रिक्षा चालवणारासुद्धा 4 लिटर पिईल. कसं? तो युटिलाइज किती करतो आणि त्याची डिमांड किती आहे यावर ते पाणी पिण्याचं प्रमाण असेल पाहिजे. अशा चुकीच्या कन्सेप्ट सोसायटीमध्ये आज रुजत आहेत. त्याच्यामुळे ॲसिडिटीचे प्रमाण, पोटाचे फुगारा येणं हे पण होत आहेत. आणि अत्यांबूपान हे एक मोठं कारण आहे पोटांच्या आजारामध्ये. दुसरं, खाली बसून जेवणे, हेच पूर्वी सांगितलेलं आहे. एक चुकीची कन्सेप्ट विहारामध्ये आहे की रात्री जेवल्यानंतर आजकाल लोक फिरायला जातात. ती खूप चुकीची कन्सेप्ट आहे. कारण जेवण केल्यानंतर ग्रहलीन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होतं. ते पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं. म्हणजे पूर्ण ब्लड सप्लाय हा पोटाकडे जातो आणि आपल्याला छोटीशी ग्लानी येते जेवण केल्यानंतर. ती कशी का बरं येते? कारण पूर्ण सर्क्युलेशन जे असतं पेरिफेरीला जाणारं ते पोटाकडे डायव्हर्ट होतं. पेरिफेरी व्हॅसोकॉन्स्ट्रिक्ट होतात आणि ते अन्न पचवायला ब्लड तिथं जातं पोटाकडे, म्हणून आपल्याला थोडी ग्लानी येते. आणि नेमके लोक त्यावेळेस फिरायला जातात संध्याकाळी आणि उलट पचन बिघडतं. अशा थोड्या कोमोडोर लॅट्रिन करणे, त्याच्यामुळे पूर्ण प्रेशर क्रिएट होत नाही. लघु कोणातच जेवायला बसायला पाहिजे आणि लघु कोणातच टॉयलेटला जायला पाहिजे. म्हणून लोक खाली मांडी घालून पेरिफेरल सर्क्युलेशन ब्लॉक करायचे आणि सर्क्युलेशन पोटाकडे जायचं अन्न पचवण्यासाठी. आयुर्वेदामध्ये अपान वायू स्थित राहायचा, जे सिद्धासनामध्ये बसतो आणि त्याच्यामुळं अग्नी चांगला प्रज्वलित होऊन आपण त्यावर अन्न टाकायचो आणि ते अन्न पचायचं. हा विहारामध्ये कन्सेप्ट आहे. म्हणून खाली बसून जेवणे, शांततेनं जेवणे, टी व्ही पाहत न जेवणे, गोष्टी करत न जेवणे, याच्यामुळे काय होतं की जे काही आपले सिक्रिशन्स आहे, हार्मोनल सिक्रिशन्स आहे, ग्रहलीन हार्मोनसारखे सिक्रिशन्स आहे, पोटातले पाचक स्त्राव आहे, हे व्यवस्थित स्त्रवित होतात. अशा चुकीच्या कन्सेप्ट विहारामध्ये आजकाल आल्या आहेत. उभ्याने जेवणे, टी व्ही पाहत जेवणे, हे पण डायबिटीजला निमंत्रित आहे. आता नवीन रिसर्च आलेले आहेत. तिसरा पार्ट आहे तो व्यायामाचा अभाव. हा सर्वांना श्रुत आहेत की जाग्यावरच बसणे, जाग्यावरच उठणे, जाग्यावरच खाणे, त्याच्यामुळं अन्न पचायला खूप होतात. आणि त्याच्यामुळं कसं झालं आहे की इनपुट खूप झाला आणि आउटपुट कमी झाला. त्याच्यामुळे ब्लड शुगर जास्त आला आहे. आपण डायबिटीजवर 2 नंबरवर आलो जगामध्ये. का बरं? कारण व्यायामाचा अभाव आणि इनटेक खूप वाढला आहे. त्याच्यानंतर येतं एक पार्ट येतो विषसेवन. आपण म्हटलं इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड, जंक फूड, फास्ट फूड, याच्यामधनं थोडं केमिकल जातात. प्रिझर्वेटिव्ह. अन्न कसं असायला पाहिजे? जे अन्न लवकर खराब होतं ते चांगलं. आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून ते किती दिवस पुरवतो? 4 दिवस, 5 दिवस. म्हणून अन्न शिजवण्याला खूप महत्त्व आहे. जे प्रिझर्वेटिव्ह आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो त्याचा परिणाम त्या अन्नावर राहत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी सकाळी आणि संध्याकाळचं जेवण करायचे. विहारामध्ये असं पण म्हणतात, दिव्यात वात आणि तोंडात हात. म्हणजे पूर्वीची हे होते की वेळ जी ठरलेली असते 7च्या आत लोक जेवण करून घ्यायचे. बरोबर. सकाळी 9 ते 11 आपला जो उष्णकटिबंध आहे, आपला जसा सूर्य उगवते, दिनचर्या कशी असते त्याच्यानुसार आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे असं आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे. म्हणजे 6 वाजता उठा, म्हणजे तुम्हाला 10 वाजता भूक लागेल. आपण त्यावेळी नाश्ता करतो, 9 वाजता उठतो आणि 1 वाजता परत लंच करणार. म्हणजे किती खातोय? आणि परत संध्याकाळी 4 वाजता चहा, परत स्नॅक्स असतात आणि जेवण 10 वाजता, ते पण टी व्ही पाहत. हे सर्व शेड्यूल आपण चुकलं आहे. नाईट शिफ्ट वगैरे, याच्यामुळे हे पोटाचे आजार खूप वाढीला लागलेले आहेत. आणि हे पोटाचेच आजार नाही आहे, इथून BP, डायबिटीज, किडनीचे आजार, तुमचे आर्थरायटिस, वाताचे आजार, इथून सर्व आजार डेव्हलप होत चालले. ही सर्व कारणं पोटांच्या आजारामध्ये आपण विशद करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा म्हणजे स्ट्रेस.
ताण. एक छोटं उदाहरण देतो आणि आपण या कारणांवरचं हे करू. बरोबर. एक उदाहरण म्हणजे तुम्ही जेवायला बसलेत, लोक म्हणतात, आणि तुम्हाला एक न्यूज येते की कुठेतरी ॲक्सिडेंट झाला किंवा काही झाला, तुमची भूक मंदावते किंवा तुम्ही जेवतच नाही. एवढा हा स्ट्रेसचा परिणाम असतो. आणि स्ट्रेसमुळं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं, पेरिफेरल जे काही ब्लड्स असतात, सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित जात नाही आणि तिथं सिम्पॅथेटिक सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम हा हॅम्पर होतात आणि पित्ताचं स्त्रवण जे आहे अन्न पचवण्याला ते चांगलं होत नाही. ही सर्व कारणे आहेत. आणि आहाराच्या याच्यामध्ये एक सांगायचं मला एक आहे नवीन पिढीला पण, व्यसनाच्या मागे लागून म्हणजे मद्यपान, टोबॅको, खर्रा, सिगारेट्स याच्यामुळं आहारावरच्या पचनावर खूप सारा परिणाम होतो. लिव्हर सिरोसिस होणं, पोटात पाणी होणं, हे सर्व कारणं हे मद्यपान वगैरे आहेत. आणि हे निदान परिवर्जन केल्याशिवाय उपाय नाही. बरोबर. अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे कारणे सांगू शकतो. आता आपण सर बोलता बोलता बरेचदा असं मेन्शन केलं आहे की पोटामुळे म्हणजे आपण जर नीट जेवलो नाही किंवा आपलं वेळापत्रक नीट सांभाळलं नाही तर आपल्याला डायबिटीज होतो. हां, पण मला आता हे विचारायचं आहे की इतरही बरेचसे आजार असे आहेत जसं BP आणि डायबिटीज. हे तर म्हणजे प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती आहे की ज्याला असं आहे, डायबिटीज किंवा BP किंवा दोन्ही. म्हणजे हे खूप कॉमन झाले. पण त्या व्यतिरिक्त किडनीचे पण आपण आजार बघतोय की ते वाढत आहेत. नंतर लिव्हरचे पण असे आहेत. तर मला हे विचारायचं आहे की हे जे आपण आता बोलतो आहे की अन्नपचन किंवा पोटाचे आजार, ह्याचा इफेक्ट किंवा याचा काही संबंध या इतर आजारांशी पण असतो का? हो. आता एक उदाहरणार्थ मुलींमध्ये बघू आपण. मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये एक पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे रिजनरेशन करण्यासाठी. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार, हे उगाचच नाही म्हटलं आहे आपल्या संस्कृतीनं. ॲडोलसेंट एजमध्ये जर तुमचा मुलींचा आहार व्यवस्थित नसला, त्यांचं अन्नसेवन व्यवस्थित नसलं, ठीक आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत, अभ्यासही त्याच वेळेस करावा लागतो आणि शरीर भरण पोषणाचाही वेळ त्याच वेळेस येतात. पाळीचा काळ पण त्याच वेळेस येतो, 14 ते 18व्या वर्षामध्ये, 12 ते 18व्या वर्षामध्ये. आणि यावेळेस नेमका आहार कमी गेला तर गर्भाशयाला होणारा सप्लाय कमी पडतो. त्यांच्यामध्ये जे कॅल्शियम आवश्यक असणारं असतं ते चांगलं मिळत नाही. आणि तिथून काय होतं की PCOD सारखे आजार वाढीला लागले. त्याचंही प्रमाण खूप आहे आता. खूप वाढायला चांगलं म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो आणि मग तिथनं विकृत मेद तयार होतं. आयुर्वेदानुसार जे म्हटलं आहे ना, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7 धातूवर या आहार रसाचा परिणाम होत जातो. कारण रसापासून रक्त बनतं, रक्तापासून मांस बनतं. त्वचा रोग वाढीला लागलेत. जे काही मसल्स मेटाबॉलिझममुळं क्रिएटिनिन तयार होतं ते विकृत तयार होतं. युरिया वाढायला लागलात. पोटांमध्ये जास्त प्रमाणात शुगर, आपण जे काही अन्नसेवन करतो त्याचं जर मेटाबॉलिझम झालं नाही तयार तर ती शुगर आपल्या मसल्समध्ये डिपॉझिट होऊन फॅट्स वाढायला लागलात आणि तिथून ओबेसिटी वाढते. अशाच प्रकारची पॅथॉलॉजी मुलींमध्ये घडते आणि मुलींचे वजन वाढायला लागले. तिथे PCOD तयार होतात. मग पाळी व्यवस्थित येत नाही, इरेग्युलर्स येतात, मासिक पाळीच्या वेळेस त्रास होतो, आफ्टर मॅरेज गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम होतात. आणि इथून बघा ना, एका व्यवस्थित आहार न घेतल्यामुळे त्या मुलीचं आयुष्यच बदलतं. आणि आता पहिले 4 कपल मागे 2 कपल इन्फर्टिलिटीचे होते, वंध्यत्वाचे, मूलबाळ न होणं. आता 4 कपल मागे 3 पॉईंट समथिंग असं प्रमाण आलेलं आहे. म्हणजे ते 4च्या जवळ जात आहे. म्हणजे 2.5 ते 3च्या घरात आज खेळतं इथे प्रमाण. हे सर्व असं नाही म्हणणार की मी की हे 100% कारण आहे, परंतु मोर दॅन 50% कारण हे पोटांचे आजार, आहार, विहार, तुमच्या खाण्यापिण्याची शैली इथून सुरुवात होते. हार्ट अटॅक का बरं होतो? तुमचं फॅट्स तयार होतात, जास्त प्रमाणात तयार होतात, ते युटिलाइज होत नाही आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी जाऊन बसतात आणि तिथे मग रक्ताची गुठळी येते आणि अटॅक येतो. सिंपल. तुम्ही किती प्रमाणात जेवण करता त्याचा तुम्ही एक्सपेन्सेस करत नाही. बरोबर. पण मला हे विचारायचं की आता जसं आपण बोललो की व्यायामाचा अभाव आहे, हां, तसंच मुलींमध्ये सुद्धा आपण आता बघतोय की त्यांना जेवढ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळायला पाहिजे ते त्या घेत नाहीयेत किंवा मिळत नाहीत. दोन्ही आहेत म्हणजे कारण. तर त्याच्यात बरेच जण मग आता त्याच्याकरता डाएट किंवा डाएटिंग जो म्हणतो आपण
तो एक प्रकार खूप आलेला आहे की अगदी लहान वयापासून ते वजन वाढायला नको म्हणून किंवा Dieting असं करता डायटिंग लागतं. करायचं. आणि दुसरं मला एक विचारायचं की व्यायामाच्या बाबतीतही बरीच जण आता व्यायामाकडे वळली आहेत, पण मग वेळा पूर्वी म्हणजे सकाळीच व्यायाम झाला पाहिजे किंवा असं जे होतं, आता रात्री सुद्धा जिमला जातात लोक, तर हे कितपत बरोबर आहे? याच्यामध्ये कसं झालं आहे की नवीन जनरेशनला आपण पालकांनी काय फीड केलं आहे हे महत्त्वाचं आहे. फोकस कशावर ठेवायचा, हेल्थ ऑर वेल्थ, ऑर हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ सांभाळून आपल्याला फोकस करावा लागेल. फक्त वेल्थकडे आज फोकस केले जात आहेत. मुलांना वेल्थच्या हिशोबानं म्हणजे संपत्तीच्या हिशोबानं, अर्निंगच्या हिशोबानं, एक मोटिव्हच्या हिशोबानं मुलं काम करत आहेत. पण त्यांना हे कुठेतरी सांगण्यासाठी एक अभ्यासक्रम म्हणा किंवा कुठेतरी सांगायचं विसरत आहे, अरे बाबा तुला ते अचीव करायचं आहे ना, तुझी हेल्थ पण चांगली लागेल, तर तुझी मानसिक कंडिशन चांगली राहील, तर तू चांगला निर्णय घेऊ शकशील. तू निरोगी आणि सशक्त शरीर आणि मनाने नसेल तर तू तो मोठं अचीव करू शकणार नाही. म्हणूनच आता लेटेस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनं KG2 पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत योगा इन्क्लूड केला आहे. जे काही आधीच व्हायला पाहिजे होतं ते आत्ता कुठेतरी फोकस होतं आहे त्यावर. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं की हेल्थ कॉन्शियस आजही लोक आहेत, पण त्या हेल्थ कॉन्शियससाठी डाएटिंग करणं. डाएटिंग म्हणजे काय आहे, चांगलं तुम्ही जेवण करा. जर तुम्ही वरण भात भाजी पोळी भाकर हे घरचं जेवताय आणि भरपूर जेवताय, नो मॅटर, ते फायब्रस फूड आहे, ते पचू शकतं. पण तुम्ही एक वडापाव खाताय, थोडी साबुदाण्याची खिचडी खाताय, हे जास्त मॅटर करतं. म्हणजे याच्यामध्ये कॅलरीज आणि इतर प्रमाण कार्ब्सचं हे जास्त असतं आणि ते डिपॉझिट होतं. चांगलं फूड आणि वाईट फूड, चांगलं फूड तुम्ही डबल खा, बिघडणार नाही. वाईट फूड तुम्ही हाफ जरी घेतलं तरी बिघडेल. मांसाहारासोबत जर स्नॅक्स आला, मद्यपान झालं, तर तो मांसाहार बिघडतो. तोच जर मांसाहार चिकित्सा किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू हवी म्हणून घेण्यात आला तर तो वेगळा परिणाम करतो. म्हणून कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. डाएटिंग कशासाठी, डाएटिंग मागे लागून बऱ्याच मुली स्वतःचं कॅल्शियम लेवल कमी करतात, ॲनिमिया होतो, म्हणजे त्यांना म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. तर ते चिकित्सकाकडून, विशेषतः मी म्हणेल आयुर्वेदीय वैद्याकडून समजून घ्या की त्या फूडमध्ये काय आहे काय नाही. वजन कमी करणे हा मोठो नसावा. तुमचा बॉडी मास इंडेक्स काय म्हणतो, तुम्ही स्लिम असाल आणि तुमचा बॉडी मास इंडेक्स चांगला आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्हाला शारीरिक मानसिक आजार नसेल तर तुम्ही निरोगी आहात. बरोबर. या पद्धतीनं ते प्लॅन व्हायला पाहिजे. आणि विदाऊट व्यायाम डाएटिंग ही जी कन्सेप्ट येते ना, कुछ मत करो आपका वजन कम हो जाएगा, असं होत नाही. विदाऊट व्यायाम वजन कमी करणं हा चुकीचा फंडा आहे. कारण त्याच्यामध्ये तुमचा VO2 मॅक्स म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी अगेन्स्ट एक्झरसाइज हे कन्सिडर असायला पाहिजे. तुम्ही वेट कमी करताना तुम्ही किती चालता आणि तुमचा दम लागतो का हे तुम्ही बघायला पाहिजे. नाहीतर वेट कमी झाल्यानंतर काही काही लोक 1 किलोमीटर नाही चालत. बरोबर, कारण तेवढी तुमची एनर्जीच नाही राहत. स्लिम असणं म्हणजे हेल्थ नाही, किंवा ओबेसिटी असणं म्हणजे आजारी आहे असं पण नाही. जर कंजेनायटल हेरिडिटरी थोडी ओबेसिटी असेल आणि त्या व्यक्तीला ते हे असेल, साथमे झालं असेल तर ओके, फक्त त्यांनी तिथे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. तेच म्हणजे कुठलीही गोष्ट ठरवताना आधी कुठल्या तरी एक्सपर्टकडनं ते जाणून घ्यायला हवं की आपण जे विचार करतोय ते बरोबर आहे की नाही. कारण आपल्याला वाटलेलं प्रत्येक गोष्टीचं कारण हे बरोबरच असेल असं नाही. अगदी छान. पण मला आता एक असं विचारायचं आहे की काही एक गोष्टी अशा थोड्याफार प्रमाणात ज्या आपण घरी पण ज्याच्यावर उपचार करू शकू अशा असतात. जसं आपण थोडंफार आपल्याला जर जाणवलं आपण ओवा खातो की ॲसिडिक वाटतंय किंवा काही असं. पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं वाटतंय की कुठलीही गोष्ट ही प्रमाणापेक्षा थोड्याही प्रकारे जास्त झाली तर ती त्रासदायकच ठरणार. तर अशा वेळेला या पोटाच्या आजारांवरती उपचार पद्धती म्हणून काय असतं? बरोबर. कसं असतं, आयुर्वेदाचा उद्देश मी सुरुवातीला सांगितला तुम्हाला की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून आयुर्वेदामध्ये सूत्र आहेत की निदान परिवर्जन पहिली स्टेप, सेकंड स्टेप्स असते व्यायाम,
थर्ड स्टेप असते आहार, म्हणजे निदान परिवर्जन, व्यायाम, आहार, ज्याला पथ्यपालन आपण म्हणू शकतो. चौथी स्टेप्स असते औषधी, म्हणजे त्याला शमन चिकित्सा म्हणतात. आणि पाचवी स्टेप्स असते शोधन चिकित्सा, ज्याच्यामध्ये पंचकर्म येतात, म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आदी. निदान परिवर्जन म्हणजे काय आहेत? आजार, कॉज ऑफ डिसीज, म्हणजे कशामुळे त्याला आजार झाला आहे. आयुर्वेदीय पद्धत, आमची पद्धत कशी आहे, पेशंट आल्याबरोबर आम्ही चेक करून तुला ॲसिडिटी झाली आहे की ही गोळी घे असं नाही आहे. तुझी ॲसिडिटी कशामुळे वाढली, तुला उदावर्त कशाला झाला, बेसपर्यंत जायचा. त्याचा 15 मिनिटाचा एक केस पेपर भरला जातो. त्याची प्रश्नावली असते, तू सकाळी उठतं किती वाजता, जेवण किती करतो, पाणी किती पितो, मोबाईल्स किती बघतो. सोशल मीडियामुळे आजकाल ॲसिडिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कारण स्ट्रेस येतो आहे. आजकाल मुलं मोबाईल इकडे बघतात आणि इकडे जेवण करतात, हे पण एक कारण आहे. असो, ते सर्व त्याच्यामध्ये मेन्शन असतं. जेवण किती वाजता करतात, पाणी किती पितात, ही सगळी हिस्ट्री घेतल्या जाते. पूर्वीचे आजार त्याच्यामध्ये घेतले जातात आणि त्याच्यामध्ये त्याच्या आजाराला कारणीभूत असणारे जे काही कारणं आहेत त्याला परावर्तित केले जातात. म्हणजे त्याला सांगितलं जातं अवॉइड इट, हे टाळा. म्हणजे याला म्हणतात निदान परिवर्जन, म्हणजे प्रिव्हेन्शन इथं केलं जातं. सेकंड, तुम्हाला असणारा आजार, मग त्याच्या अनुकूल तुम्हाला आहार कोणता घ्यायचा आहे. जर आजकाल कसं झालं आहे, महाराष्ट्रातला भात नाही आहे, तो कुठनं आलेला आहे, साऊथमधनं आलेला आहे. गहू आपला नाही आहे, तो कुठनं आला, पंजाबमधनं आला आहे. होता आहे, असं नाही म्हणत आहे की काहीच नाही, परंतु आपलं अन्न काय होतं महाराष्ट्राचं, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, याच्यावर जास्त होतं. तर मग त्या देशानुसार, कालानुसार आणि पेशंटच्या बलानुसार हा आहार सांगायला गेला पाहिजे. तो जर नाईट ड्युटी करत असेल तर त्याला भाकरीचा सल्ला दिला जातो, मुंगाच्या वरणाचा सल्ला दिला जातो. असे आहार पद्धती आयुर्वेदामध्ये व्यक्तिपरत्वे, वात, पित्त, कफानुसार, त्याच्या प्रकृतीनुसार सत्व, रज, तम आहार त्याला ॲडवाईस केला जातो. अशा पद्धतीने त्याची आहार ठरवलं जातं. औषधी दिल्या जातात, म्हणजे औषधी असं नाही की ह्या आजारावर एक औषधी, ह्या आजारावर औषधी नाही. आमच्या याच्यामध्ये चावून चावून खाण्यापासून तर मूळव्याधीचा आजार असेपर्यंत पचनाला जास्त महत्त्व दिलं आहेत. म्हणजे यकृत्याचं कमजोर आहे का, तो मद्यपान करतो आहे का, मग त्याच्यावरची औषधं, हे महत्त्वाचं. व्यायामामध्ये भुजंगासन, वज्रासन, नौकासन, परत जॉगिंग करणे वेळेवर, सूर्यनमस्कार, हे ॲडवाईस केल्या जातात, पण व्यक्तिपरत्वे, कोणाला काय ॲडजस्ट होतं त्या तशा पद्धतीने. नंतर येतं पंचकर्म. पंचकर्मामध्ये वमन असतं, म्हणजे ॲसिडिटी असेल तर पित्त वोमिट केलं जातं, विरेचन दिलं जातं. जलोदर, जो पोटात पाणी होण्याचा आजार आहे, तो सुद्धा आयुर्वेदाने आज बरा होतो. आज त्याचं डॉक्युमेंटेशन तयार झालं आहे. जिथे फक्त पाणी काढलं जातं हीच चिकित्सा आहे, तिथं आज आमच्याकडे असे पेशंट पोटात पाणी झालेले बरे होत आहेत. का? ते निदान परिवर्जनावर जास्त आपण फोकस करतो आहे. लिव्हर करेक्शन असणारे औषधं आयुर्वेदामध्ये भरपूर आहेत. याला शोधन चिकित्सा म्हणतात पंचकर्माची. त्याच्यामध्ये वमन येतं, विरेचन येतं, बस्ती असतात, म्हणजे पर रेक्टल ॲडमिनिस्ट्रेशन असतं ड्रगचं. सेंट्रिपिटल ओलिएशन केलं जातं, म्हणजे मसाज केलं जातं. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती चांगली सुधारते. नायट्रिक ऑक्साईड फॉर्म झाल्यामुळं कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ब्लडची ती चांगली डेव्हलप होते. हार्टला एक प्रोटेक्शन मिळतं. आता तर फिजिशियन असोसिएशनने डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो आयुर्वेदाच्या माध्यमातून, माधव वाघनं ते प्रेझेंट केलेलं आहेत, त्या परमिशन मिळाली. जो टाईप 2 डायबिटीज होता तो रिव्हर्स होऊ शकतो. इट कॅन बी रिव्हर्स विदाऊट मेडिसिन इन 90 days, हे प्रूव्ह झालेलं आहे आणि हे आयुर्वेदामध्ये ऑलरेडी सुरू आहे. असं बरंच पंचकर्माचे फायदे असतात. आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो बरोबर ना, पण शरीराची सर्व्हिसिंग नाही करत आणि एक दुर्लक्ष करतो. बरोबर डेट असते की EMI भरायचा आहे. माझं प्रेक्षकांना हेच विनंती राहील, आपल्या आरोग्याचा EMI पण असतो. वर्षाला एक पंचकर्म, शरीरशुद्धी, आहाराविषयी डॉक्टरकडे समजून घ्या. तुमच्यासाठी नाही तर तुमच्या पालकांसाठी, जे समोरची पिढी येणारी आहेत, तुमची जी संपत्ती आहे, शाश्वत संपत्ती म्हणजे तुमची मुलं, त्यांचा आहारातून आरोग्य कसं राहील, त्यांना पचनाची विकृती आहेत का, त्यांचं शरीराचं भरण पोषण कसं होईल नॅचरली, याला तुम्ही एक EMI म्हणून 3 मंथली वैद्याकडे, आयुर्वेदिक डॉक्टरकडे नक्की भेट द्या. त्याच्यापासून तुमची जो 1 करोडची संपत्ती जमा होणार त्या मुलासाठी, त्याचा तो एन्जॉय करू शकेल. खूप छान. नाहीतर कसं होईल, खूप प्रॉपर्टी आहे आणि 30व्या वर्षी त्याला डायबिटीज आहे, तो काही करणार नाही मॅडम.
माझ्याकडे ऑडी असेल आणि माझी ड्राईव्ह करण्याची कॅपॅसिटी नसेल तर मी त्या हा, गाडीचं ते- काय कुक करणार. म्हणून हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे पूर्वीच्या काळी. ते कुठेतरी कन्सेप्ट आमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून, या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची देण्याची खूप इच्छा आहेत. आयुर्वेद फक्त आम्ही प्रॅक्टिस नाही, ही चिकित्सा आहे जीवन जगण्याची, हे सायन्स आहे जीवन जगण्याचं. म्हणूनच याच्यामधून शारीरिक, मानसिक, सामाजिक, इव्हन देशाचं स्वास्थ्यसुद्धा मेंटेन केलं जाईल असं मला वाटतं. आणि सर म्हणजे तुम्ही पोटाचे आजार, त्याच्यावरती उपचार आणि त्याची लक्षणं हे तर आम्हाला सांगितलंच, पण इतक्या सुरेखरित्या तुम्ही आणि इतक्या सहज पद्धतीने सांगितलं की तुमची येणारी पिढी किंवा इव्हन आपलंही आयुष्य आपण म्हटलं तर त्याला सर्व्हिसिंगची गरज असते आणि त्याचं एक EMI आहे हे समजून तरी समजायला निदान, जी भाषा अगदी प्रत्येकाला आज समजायला. अवगत आहे आणि सगळ्यांना लवकर हो समजते, ना. अशा ह्याच्यात खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि इथे येऊन आमच्या प्रेक्षकांकरता इतका वेळ दिला, तितकी छान माहिती सगळी दिली, त्याकरता धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.